येत्या 10 मार्च ते 12 मार्चमध्ये राहुरी विधानसभेची घोषणा होईल. कारण की बंगाल, तमिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्राच्या 2 पोटनिवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये एक बारामती आहे आणि एक राहुरी विधानसभा आहे. तर स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतर जी जागा रिक्त झालेली आहे ही आमची जबाबदारी आहे. कर्डिले साहेबांच्या संकल्पनेतून जी राहुरी त्यांनी पाहिली ती राहुरी तशी राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. उमेदवारी बाबतीत मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो अधिकार आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ती उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण भावना व्यक्त करणं हे नेत्याकडे असतं. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून माझ्याकडे केली आणि मग मी माझ्या नेत्याकडे केली. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री देखील जनभावनेचा आदर करत निश्चित अक्षयला ती उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे. पण जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर केला जाईल आणि आम्ही पूर्ण सज्ज आहोत. भरपूर राजकीय घटना घडायच्या. 2 विधानसभा आहेत, बारामती आणि राहुरी. मग त्या दोन्ही विधानसभेवर सामूहिक महाराष्ट्र स्तरावर दोन्हीही आघाड्यांमध्ये चर्चा होऊ शकते का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला आज आपण फार जास्त विश्लेषण करणं हे संयुक्तिक नाही. पण ते सांगतो की 2 विधानसभा आहेत, दोन्हीही आपत्कालीन परिस्थितीच्या विधानसभा आहेत. हे काही रिक्त झाले म्हणजे कोणी डिस्क्वालिफाय झालेलं नाही इकडं पण. आणि दोन्हीही जे मृत्यू झाले ते अतिशय दुर्दैवाने अचानक होते. स्वर्गीय कर्डिले साहेब देखील अचानक गेले आणि अजितदादांचं दुर्घटना जी काही घडली विमानाची ती अतिशय दुर्भाग्यपूर्ण होती. अशा दोन्हीही आकस्मिक मृत्यू झाल्याने ते रिक्त झालेल्या विधानसभा आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राने एक आदर्श घडवावा आणि दोन्हीही विधानसभेमध्ये तडजोड करून सामंजस्याने महाविकास आघाडी महायुतीमध्ये सामंजस्याने तोडगा काढून या दोन्हीही विधानसभा सकारात्मकतेने बिनविरोध कराव्यात ही तर आपली अपेक्षा आहे 100%. आज प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल या सगळ्या नेत्यांच्या आणि संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जबाबदारी मोठी आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार होत आहे महाराष्ट्रामध्ये, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये विश्वाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. आणि अशा पक्षाचा एक पदाधिकारी आणि संघटनेचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या निवडणुका पाहता संपूर्णपणे महायुतीमध्ये आपण निवडणुका लढवल्या. चांगलं यश आपल्याला मिळालं. भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश आपल्याला पाहायला मिळालं. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत, जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आहे, महायुती सरकारवर आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास सार्थ ठरेल असाच निकाल आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मुळच ही संघटना फार मोठी आहे. वाढवण्यापेक्षा आहे तेच लोक समाधानी ठेवले तर मला असं वाटतं की पक्ष अधिक बळकट होईल. वाढ जास्त झाली तर मग समाधान लोकांचं होत नाही आणि असमाधानी लोक जास्त होतात. त्यामुळे संघटनेमधल्या आहे त्या लोकांना न्याय देणे, त्यांना समाधानी ठेवणे आणि या लोकांमुळेच आज भारतीय जनता पार्टीचं हे वलय या जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच लोकांच्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टीचं वलय असंच पुढे चालू राहणार.